हिमालयानी वात्सल्याचा सागर रेखाताई पुंजप्पा गोळ यांचा कृतज्ञता सोहळा. उत्तर कर्नाटकच्या धगधगत्या मातीत जेव्हा संघर्षाचे पीक जोमाने येते तेव्हा त्या संघर्षाला दिशा देण्यासाठी आणि पिचलेल्या हातांना उभारी देण्यासाठी एखादे देवरूप व्यक्तिमत्व जन्माला येते. आज त्याच देवरूपी मातृत्व शक्तीचा म्हणजेच श्रीमती रेखाताई ब्रह्मानंद पुंजापगोळ यांचा वाढदिवस. हा केवळ एका तारखेचा उत्सव नाही, तर उत्तर कर्नाटकातील हजारो निराधार भगिनींच्या आयुष्यात पेरलेल्या विश्वासाचा हा मंगल सोहळा आहे. रेखाताईंचे व्यक्तिमत्व म्हणजे जणू सागराचे अथांगपण आणि माऊलीची माया यांचा एक अद्भुत संगम आहे. बहुजन समाज महिला अध्यक्षा म्हणून त्यांनी केवळ पदाची गरिमाच वाढवली नाही, तर पददलितांच्या आणि उपेक्षितांच्या आयुष्यात चैतन्याची पहाट फुलवली. ज्या कातरवेळी निराशेच्या गर्तेत अडकलेल्या स्त्रियांना मार्ग सापडत नव्हता, तेव्हा रेखाताई धगधगती मशाल बनून उभ्या राहिल्या. त्यांचे नेतृत्व म्हणजे कोरड्या जमिनीवर पडणारी सावनसरी आहे, जिने प्रत्येक कोमजलेल्या आयुष्यांना पुन्हा पालवी फुटू दिली. त्यांनी केवळ समस्या मांडल्या नाहीत, तर स्वतः सावलीचा आधारवड बनून पीडितांच्या दुःखात किंकाळ्यांना मायेच्या शब्दांनी शांत केलं. त्यांच्या बोलण्यात जसा कणखरपणा आहे, तसाच त्यांच्या कृतीत ममतेचा ओलावा आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण बेळगाव जिल्हा आणि उत्तर कर्नाटकवासीय एका महान सेवाव्रती दीपस्तंभाचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करत आहेत. रेखाताईंनी संकटाच्या पहाडांना कधीच घाबरवून सोडले नाही. उलट त्या संकटांच्या छाताडावर पाय देऊन त्यांनी स्त्रियांना स्वाभिमानाचे पंख दिले. त्यांच्या कार्याची आभा ही एखाद्या प्रभात किरणासारखी आहे, जी अंधारात नाश करते आणि नव्या आशेचा संचार करते. आज त्यांच्या निवासस्थानी जमलेला जनसागर आणि मान्यवरांची उपस्थिती हे सिद्ध करते की समाजाने त्यांना केवळ नेत्या म्हणून नाही, तर आई म्हणून स्वीकारले आहे. साहित्यिक, समाजसेवक आणि राजकीय धुरीणांनी त्यांच्या कार्याला अनमोल रत्न असे संबोधले असून आगामी पिढीसाठी रेखाताईंचा हा जीवन प्रवास एका दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत राहील. ज्याप्रमाणे चंदनाचे झाड स्वतः झिजून परिसर सुगंधित करते, त्याचप्रमाणे रेखाताईंनी स्वतःच्या आयुष्यातील सुखांची पर्वा न करता समाजाच्या हितासाठी स्वतःला झिजवलं आहे. त्यांच्या संघर्षाला आता कर्तृत्वाचे फळ मिळत असून त्यांच्यामुळेच आज हजारो महिला आपल्या पायावर ताठ मानेने उभ्या आहेत. हा वाढदिवस म्हणजे त्या महान तपस्येचा गौरव आहे, ज्या तपस्येने उत्तर कर्नाटकच्या सामाजिक क्षितिजावर नारी शक्तीचा झेंडा डौलाने फडकवला. अशा या आधारस्तंभ आणि ममतेच्या महामेरू रेखाताईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. त्यांचे हे सेवाव्रत असेच निरंतर तेवत राहो आणि त्यांच्या कार्याचा सुगंध दाही दिशांना दरवळत राहो, हीच या शुभदिनी संपूर्ण समाजाची प्रार्थना आहे. मॅडम, आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक लक्ष शुभेच्छा. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. LV न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.